सुरू राहतो. अनुसंधान म्हणजे काय? तर भगवंताशिवाय दुसरं त्या साधकाला, त्या सत्पुरुषाला भगवंताच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही कशाचीही आठवण राहत नाही. म्हणजे अखंड चिंतन विठोबाचं, त्याला अनुसंधान म्हणतात. आणि असा हा अनुसंधान जर साधकाचा सातत्याने सुरू झाला, भगवंताशी एकरूप झाल्यानंतर, आत्म्याशी एकरूप झाल्यानंतर आत्म्याचंच बोलणार. जो मनुष्य प्रपंचामध्ये अडकलेला आहे तो फक्त प्रपंचाच्याच गोष्टी बोलतो. जो मनुष्य विषयाधीन झालेला आहे तो विषयांच्याच गोष्टी सांगतो पण आणि ऐकतो पण. त्याच्या मनाकडे सारखं प्रपंचाच्याच गोष्टी असणार. आमचं हे झालं, आज ते झालं, मुलगा असा, बायको अशी, नवरा असा, आमच्या ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. दुसरं काही त्यांना सुचत नाही. पण खरे भक्त तेच आहे की ज्यांचं अखंड अनुसंधान चालू आहे. भगवंता व्यतिरिक्त ज्यांना काहीही आठवत नाही. असो ऐसा कुठे आठवायची नाही, देहीच विधी भोगुदशा. देहामध्ये असतानाच विधेय स्थिती व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी सर्व खटपट आहे बरं का. तुमची आमची खटपट कशासाठी आहे? तर असो ऐसा कुठे आठवायची नाही, देहामध्ये असतानाच विधेय स्थिती व्हायला पाहिजे. आपण आतापर्यंत प्रपंचाच्याच गोष्टी बोलतो, संसाराच्याच गोष्टी बोलतो. माझं कसं व्हायचं, हे देवाला चिंता आपली. जर आपण देवाचं चिंतन अखंड केलं तर देवाला आपल्या प्रपंचाची, आपल्या प्रकृतीची देवाला काळजी आहे. देवाला तुम्ही मागून बघा. आणि म्हणून तुकोबाला आले, देव घ्या कोणी देव घ्या, पण सांगतो देव न लगे, देव न लगे. लोक सांगतात नको बाबा देव का, साठवणाचे रुजले जागे. ज्या ठिकाणी भगवंताला साठवायचं, ज्या ठिकाणी भगवंताचं अनुसंधान सुरू ठेवायचं, त्या ठिकाणी सगळे विषय भरून ठेवले आहेत. प्रत्येक माणसाने प्रपंच भरून ठेवलाय. शास्त्राचं वाचन नाही, शास्त्रात काय लिहिलं ते माहीत नाही आपल्याला. शास्त्र खूप मोठे मोठे आहेत. साधूची संगत नाही, साधूच्या संगतीत राहून साधूंकडनं काय घ्यायचं हेही कळत नाही. याचा अर्थ असा आहे की आपण कुठेतरी कमी पडतो आणि आपला कमीपणा आपण दाखवायला पाहिजे. आपला कमीपणा आपण शोधून काढला पाहिजे. प्रत्येक साधकाने आपला कमीपणा शोधून काढा. जास्त त्याने आम्ही बोलण्यात काही मजा नाही. तुम्ही तुमचा शोधा. जेही शोधून पाहिला तयाशीच सापडला. तुम्ही शोधा, तुम्ही तुम्हाला शोधा. आपण नामावरती किती वेळ आरूढ असतो? 1 तास, 2 तास, 2 मिनटं, 10 मिनटं, अखंड. बघा तुम्ही तुमचा विचार करा. ज्याच्या त्याने कराव्या बलकट बुद्धी, ज्याच्या त्याने कराव्या बलकट बुद्धी. बघा आपण आपल्याला शोधा, तुम्ही तुम्हाला शोधा. आणि त्यात परमात्मा आहे. त्यात परमात्मा, देव शोधन त्याला म्हणतात. आपण आपल्याला शोधणं म्हणजे देवाला शोधणं. आपण लोकांना शोधत बसलोय. लोकांना शोधण्यापेक्षा आपण स्वतःला शोधा. आपण कोणता अभ्यास आपल्याकडे चालू आहे? अनुग्रहाचा चालू आहे, प्रबोधाचा चालू आहे, का शास्त्राचा अभ्यास चालू आहे? आपल्याला चिंतनातून आलेले अनुभव शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत का ते बघा आणि मग पाठांतर करा. कारण चिंतनातून आलेले अनुभव शास्त्रामध्ये आहेत. आणि म्हणून जो चिंतन करत नाही त्याला शास्त्र कळणार नाही. जो ध्यान करत नाही त्याला शास्त्र कळेल कसा? वाचेल तो, पण तो वाच्यार्थ असेल, लक्ष्यार्थ अजिबात नाही बरं का. एक परोक्ष ज्ञान आहे, अपरोक्ष आणि दृढ अपरोक्ष असे 3 प्रकारचे ज्ञान आहेत. एक लक्ष्यार्थ आहे, एक वाच्यार्थ आहे. वाच्यार्थ सगळ्यांनाच जमतो. कुठलाही मंत्र घेतला की वाच्यार्थ कोणालाही जमतो. 1-1, 2-2 तास माणूस निरूपण देऊ शकतो, पण लक्ष्यार्थ नाही जमणार. लक्ष्यार्थासाठी तुम्हाला तुमचा जो श्वास जातो येतो
त्याच्याकडे सातत्याने लक्ष ठेवून आपल्याला भगवंताचं अनुसंधान आपल्याला करावं लागेल. माझे अनुसंधाना विना स्नान संध्या जप तप अवघे शिव धर्म. मग भजन ते नव्हे. नाथबाबा सांगतात याच्याच मध्ये, माझे अनुसंधाना विना स्नान संध्या जप तप अवघे शिव धर्म जाण मज भजन ते. माझं भजन ते नाही म्हणतात बघा. जर माझं अनुसंधान नसेल तर माझं भजन नाही सांगतात नाथबाबा. मग आता आपण ह्या प्रमाणामध्ये कुठं बसतो? ज्याचा त्याने शोधबोध घ्या, सिंहावलोकन करा. जर आपण सिंहावलोकन केलं नाही तर सिंह जर आला आणि सिंहाच्या ताब्यात एखादी शिकार सापडली तो ठेवतो का? तो पार फाडून खाऊन टाकतो. तसे आपल्याला हे विषय आहेत ना, हे आपले प्रपंचातले विषय आहेत, हे आपल्याला पार फाडून खाऊन टाकतील. म्हणून प्रत्येकाने शोधबोध घ्या, बोधावर आरूढ राहा. बोध हाच आपल्याला परब्रह्मापर्यंत नेईल. आणि तो बोध आपल्याला आपले श्रीगुरु सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा या सगळ्यांनी आपल्याला हा बोध दिलेला आहे. पण त्या आपण बोधावर आरूढ नाही तर नुकसान कोणाचं होणार आहे? आपलंच होणार आहे. म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. ज्याचे नेम न मनी चित्त, जे सदा विवेक रहित, जे अनिवार्य विषयासक्त, जे अनिवार्य विषयासक्त, त्यासीही अनुपयुक्त साधने. नाथबाबा सांगतात, ज्याचे नेम न मनी चित्त, जे सदा विवेक रहित. म्हणजे ह्याच्या उलट सांगतात की ज्याचे मन ताब्यात नसते. बघा काय सांगतात, ज्याचे मन ताब्यात नसते तो विषयासक्त आहे समजायचा. मग आपला मन जर आपण त्या साधनेमध्ये, त्या अनुसंधानामध्ये आपण ठेवला नाही तर आपण विषयासक्तच आहोत असा धरून चालायचा. आपलं सुप्त कुठं आहे? आपलं अनुसंधान बंद आहे का? तुम्हाला स्वतःला चेकअप करा. तुमचं अनुसंधान चालू आहे का बंद आहे? जर बंद असेल तर तुम्ही विषयासक्तच आहात. ही खूण सांगितली नाथबाबांनी. नाथबाबांनी खूण काय सांगितली? काय सांगितली खूण? की जो विषयासक्त असतो व ज्याला विवेक नसतो त्यालाही साधनांचा उपयोग होत नाही. बघा, म्हणजे आपल्याला साधना जमत नाही, आपल्याला ध्यानाला बसल्या ध्यान लागत नाही, म्हणजे आपण विषयासक्तच आहोत. सोप्पा सांगितलं, सोपे वर्म आम्हा सांगितले संतांनी आपल्याला सोपा वर्म सांगितलं आहे. बघा, तुम्ही ध्यानाला बसा. ध्यानाला बसल्यानंतर जर तुमचा चित्त इकडे तिकडे जात असेल तर तुम्ही विषयासक्तच आहात. मग तिथे मी असो, तुम्ही असो, कोणी असो, तिथे लाग नाही कोणाचे. आपला चित्त लागत नाही, आपला ध्यान लागत नाही, भगवंताच्या नामामध्ये आपला मन रममान होत नाही. याचा अर्थ आपण विषयासक्तच आहोत. आणि विषय हे आताचे नाहीत बरं का. अनंत युगाच्या अनंत काळापासून विषय चाललेले आहेत. आणि त्या विषयांनी चांगल्याची काय केलेली आहे? चांगल्याची वाट लावलेली विषयांनी. आणि ते विषय आपल्याजवळ आहेत. अगदी आधी अनादी काळापासून ते विषय आपल्याकडे आहेत. आणि ते विषय त्रास कोणाला देतात? तर ते मनाला त्रास देतात. आणि मन आपल्या ताब्यात नसला तर, मन आपल्या ताब्यात नसेल, मन जर विषयामध्ये असेल तर आपली इंद्रिय विषयांकडे जातात. विषयांना आपल्याला आवर घालायचे असेल तर आपल्याला अनुसंधानावर राहायला पाहिजे, मनाला अनुसंधानामध्ये ठेवायला पाहिजे, सातत्याने भगवंताचं भजन करायला पाहिजे. म्हणून माझे अनुसंधान विन स्नान संध्या जप तप अवघेचे धर्मदान मज भजन ते नव्हे. बघा, माझे भजन नाही ते. माझं भजन कोणतं? तर गोडी आवडी परपुरुषी मिथ्या लोडगुड निजपती पासी. म्हणजे इतर आपण देवांच्या भक्ती करतो, सगळे देवांच्या भक्ती करतो आपण. जेवढे देव आहेत ते 33 कोटी देवांची पूजा माणूस करायला तयार आहे. पण स्वतःच्या अंतरात्म्याची भक्ती कोणी करायला तयार नाही.
त्याला सांगितलंय गोडी आवडी परपुरुषी मिथ्या लुडबुड निजपती पाशी. म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा त्याच्याशी आपण लुडबुड करतो आणि आपण इकडे ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, ह्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, व्रत करा, वैकल्य करा, यज्ञ करा, हवन करा, सगळं आपण याच्यामध्ये अडकलोय. काल मी तुम्हाला सांगितलं तुकोबाराला लोक मानत नव्हते. तुकाराम महाराज एवढे जगद्गुरू असतील लोकांना माहीत नाही का? तर तुकाराम महाराजांनी कधी यज्ञ केलं नाही, हवन केलं नाही, व्रत केलं नाही, वैकल्य केले नाही, काहीही केलेलं नाही. फक्त अनुसंधान, बस, दुसरा काही नाही. तुमचा अनुसंधान हाच तुम्हाला भगवंताशी एकरूप करेल. तुमचा भगवंत तुमच्या जवळच आहे. आणि म्हणून तुकोबारा सांगतात धरा बळकट भाव, धरा बळकट भाव, तुम्हा पासी आहे देव, तुम्हा पासी आहे देव. कारे फिरता रानो राणी, कारे हिंडता रानो राणी, पुसा संतांशी जाऊनी, पुसा संतांशी जाऊनी, धरा बळकट भाव, तुम्हा पासी आहे देव, तुम्हा पासी आहे देव, धरा बळकट भाव. म्हणजे काय? तुमचा भाव बलकट व्हायला पाहिजे. तुमच्या जवळच देव आहे. तुमचा अंतरीचा अंतरात्मा हाच तुमचा देव आहे आणि त्याच्याशी आपण अनुसंधान धरलं तरच आपल्याला त्याचं ज्ञान होणार आहे. आणि अनुसंधानाशिवाय काय नाही. जरा जरी अनुसंधान बंद पडला, थांबला, तरी पण आपल्याला त्रास होणार आहे. भगवंताची भक्ती अनुसंधानातून होतो, लक्षात घ्या. आता इथं काय सांगतात की मन ज्याचा ताब्यात नसतो त्याला विषय त्रास देतात आणि त्यामुळे त्याला काय त्रास देतात? विषय त्रास देतात. आणि त्याला विवेक पण नसतो, कारण त्याच्याकडे विषय आहेत, त्यालाही साधनांचा उपयोग होत नाही. म्हणजे आपण कितीही साधना केली तरी आपल्याला त्याचा उपयोग होणार नाही. का? तर मनच आपल्या ताब्यात नाही. म्हणून इंद्रियांचा राजा कोणी? मन आहे. त्या मनालाच रामरूप करायला पाहिजे आपण. मन एकदा रामरूप झालं, मन हे राम झालं, मन हे राम झालं, जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्त पदाशी आलं. बघा, निवृत्त होणार तुम्ही. जेवी मदगदांच्या लोटी, सैन्य पळे 12 वाटी, तेवी विषयासक्ता पाठी, साधने हिंपुटे होणी ठाती. जसं एखादा हत्ती आहे, युद्धामध्ये हत्ती आहे, त्या हत्तीला बघलं की सैन्य सैरावैरा पळायला सुरुवात होतो. कारण गडगंज हत्ती आहे, वजनदार हत्ती आहे. त्याच्या सोंडीत जर एखादा माणूस आला तर त्याला पार फेकून देईल. त्याच्या पायाखाली आला तर चिरडून जाईल. जेवी मदगजांच्या लोटी, सैन्य पळे 12 वाटी. बघा, जिकडे मिळाल तिकडे सैन्य पळतो हत्ती समोर आला तर. ते विषयासक्त पाठी, साधने हिंपुटे होणी ठाती. जसं जो विषयासक्त माणूस आहे, जो विषयासक्त माणूस आहे त्याला साधन उपयोगाला येत नाही. कारण साधन करूच शकत नाही तो. विषयामध्ये अडकलेला माणूस साधन होत नाही. आपल्या प्रपंचात पण विषय आहेत. एखादा माणूस प्रपंचाबद्दल फार विचार करतो तर तेही विषयच आहेत. नुसतं काम म्हणजे विषय नाही. सगळंच आला त्याच्यामध्ये. काम आला, क्रोध आला, लोभ आला, दंभ आला, संशय आला, चिंता आला. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे सगळे विषयासक्तच आहेत. रजगुण, तमगुण, सत्व हे सगळे विषयच आहेत. आणि त्या विषयासक्तापुढे साधने कुठे पळून लावतं. विषयासक्त माणूस साधनांपुढे टिकत नाही. साधना त्याला होत नाही. आपण एखाद्याला विचारलं साधकाला, साधनेला बसतो का? नाही महाराज, माझं लक्षच लागत नाही. कसं लक्ष लागेल सांगा मला तुम्ही? जर तुम्ही अखंड चिंतन तुम्ही जर प्रपंचाचंच करत असाल, जराही तुम्ही प्रपंचापासून बाजूला होत नाही, तर मग त्या भक्तीचा फायदा काय? कमीत कमी सकाळी अर्धा 1 तास तर द्या देवाला.
तुमचा भाव बलकट होईल. बॅटरी आहे माहिती आहे का आपल्याला, तुम्हाला माहिती आहे का, मोबाईल आहे, मोबाईलला आपण काय करतो, जर त्याला आपण 1 तास चार्जिंग केलं नाही तर आपल्याला दिवसभर काम देईल का? अजिबात काम देणार नाही, त्याला चार्जिंगला लावायलाच लागतो. तसं आपल्याला दिलेली साधनं आपण तासभर करायचीच आहे. सकाळी करा, दुपारी करा, वेळ मिळेल तेव्हा करा, पण करा. असं नाही की तुम्हाला ब्रह्ममुहूर्तालाच करायला पाहिजे. जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत सकाळीच करा. कारण सकाळच्या वेळेला आपल्या मनामध्ये कुठले विषय नसतात, आपलं मन एकदम फ्रेश असतो आणि त्यावेळेला साधना चांगली होते. आणि वेळ मिळाला नाही तर दुपारी द्या, काय प्रपंचातली कामं असतील करा, पण साधनेला वेळ द्या. आणि एकदा का तुम्हाला सवय लागली की हा भगवंताचं भजन अखंड चालू आहे, तर मग तुम्ही साधना कधीही केली तरी पण चालतील, पण त्याचा ध्यास धरा. तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी हो. त्या आळीने त्या भिंगोट्याचा ध्यास धरला, आता येईल भिंगोटीने मला चावेल, आत्ता भिंगोटीने चावेल, असा करता करता तिने ध्यास धरला आणि ती भिंगोरटी का आळी काय झाली, भिंगोरटी झाली. त्या कंस मामाने काय केलं, कृष्ण परमात्म्याचा ध्यास धरला. इकडून कृष्ण परमात्मा येतो का तिकडून येतो का तिकडून येतो, 10 दिशेला त्याने ध्यास धरला आणि बघता बघता तो भगवंताच्या स्वरूपाला गेला. कितीतरी उदाहरणं अशी आहेत की आपण त्या भगवंताचा ध्यास धरायला पाहिजे. आणि आपण त्याचा ध्यास धरला नाही तर आपल्याला दुसरं कोणी इथे आपल्याला शत्रू नाही. इथे आपलेच विषय आपल्याला शत्रू आहेत. आपले विषय आपल्याला काय करतात, आपली शिल्लक संपून टाकतात, आपली पुण्य संपून टाकतात. जरा जरी विषय आपल्या वाकडे तिकडे गेले, आपल्याकडनं विचार आले मनामध्ये, तरी पण आपली शिल्लक संपली जाते, पुण्यही संपली जाते. पुण्य कशाने वाढतो, तर हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण करी, आणि त्या आपल्याला जमलं पाहिजे. त्यासाठी सगळं आहे बरं का, भगवंताच्या भजनासाठी सगळी साधनं आहेत. आणि तेवढं आपल्याला जमलं नाही तर आपण सर्व कर्म निरर्थकम, हेल्या आला आणि पाणी वाहतच नेला हो. जो विषयासक्त म्हणा तो सर्वथा नातळे साधना. बघा, जो विषयासक्त झालेला आहे, विषयामध्ये अडकलेला आहे, कोणते काम विषयामध्ये अडकलेलं आहे, एखादा माणूस क्रोधामध्ये अडकलेला आहे, कोणाशी तरी मारामारी केली, कुठलं तरी त्याच्या डोक्यामध्ये त्याचा दुश्मनी राहिली कुठली तरी त्याची साधना होत नाही. काम असण्यामध्ये अडकलं तरी साधना होत नाही. जो अत्यंत लोभी माणूस आहे त्याचीही साधना होत नाही. काम, क्रोध, लोभ हे काय आहेत, तर ही नरकाची दारं आहेत. आणि या नरकाच्या दारामध्ये आपण सातत्याने राहिलो तर आपली साधना होणार नाही आणि आपल्याला नरकाला जावं लागेल प्रत्येक माणसाला. म्हणून ध्यान फार महत्त्वाचं आहे. ध्यानाशिवाय एखादा माणूस ध्यान करत नाही आणि तो आपल्याला ज्ञान सांगत असेल तर ऐकूच नका त्याचं. का? कारण तो आपला अंतर्मुख झालेलाच नाही, त्याला आपल्या अंतरात्म्याचं दर्शन झालेलंच नाही. अंतरात्म्याचं दर्शन ज्याला झालेलं नाही त्याने इतर देवांची कितीही पूजा केली तरी त्याचा फायदा काही होणार नाही, 0. काट मारा त्याच्यावर. जो साधना करत नाही, जो ध्यान करत नाही, त्याचं ऐकूच नका तुम्ही, कारण त्याच्याकडे ज्ञान नाहीच आहे. तुकाराम महाराज ज्ञानी कसे झाले सांगा मला? आपल्या अंतरात्म्याचं भजन केलं. ज्ञानोबा राम आला प्रत्यक्ष, कृष्ण परमात्मा आला, त्याने काय केलं? सगळ्यांनी एकच केलं, आपल्या अंतरात्म्याचं ध्यान केलं. रामा श्रीराम ठाऊक असता का शरण जाता वशिष्ठा? रामाला पण माहीत नाही, पण वशिष्ठांना शरण गेल्यानंतर, डोक्यावर हात ठेवल्यानंतर आपल्या अंतरात्म्याचं दर्शन त्यांना घडलेलं आहे. श्री गुरुनायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मत. बघा, नामदेवराय सांगतात, खेचर विसा केला गुरु, त्याने झाला माझं साक्षात्कार. म्हणजे काय हो? डोक्यावर हात ठेवल्या खेचरांनी, विसोबा खेचरांनी प्रगट झाला आणि मुखातून बोल निघाले, श्री गुरुनायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझे सुख दाविले मज डोला, दिदली प्रेम कला ज्ञानमुद्रा. नामा म्हणे निक्की सापडली खुन, न विसांबे पाय खेचराचे. म्हणजे काय याचा अर्थ?
साधना करा. साधना जर केली नाही तर तुम्हाला विषय अडकवतील, फसवतील. ऐकणं म्हणजे ज्ञान नाही. विषयांची आसक्ती जी आहे ती घालवायची असेल तर आपलं मन रामरूप करा. मनाला रामरूप केलं, मनात चित्तामध्ये भगवंताचं भजन चालू झालं तर भगवंताचं भजन चित्तामध्ये आलं तर त्या चित्तामध्ये विषयासक्ती येत नाही कुठल्याच प्रकारची. तुकाराम महाराज सांगतात की नाही, काम क्रोध निमालेच ठाई, झाली आनंदाची सृष्टी. म्हणजे काय, ताबडतोब तिथले तिथेच थांबतात. पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगा. काम क्रोध निमालेच ठाई, झाली आनंदाची सृष्टी. आठव झाले, गेला भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. बघा, याच्यामध्ये पूर्ण तुकोबाराने आपला अनुभव मांडलाय. तुम्हीच पांडुरंग परमात्मा, तुम्हीच देवात. जो विषयासक्त म्हणा तो सर्वथा नाकडे साधना करी, ताई तेथेही जाणं विषय कल्पना संकल्पी. जरी साधना केली तरी त्याला संकल्प विकल्प काय करतात, संकल्प विकल्प आहेत ते काय करतात, त्याला साधनेला बसून देत नाही. जरी त्याने साधना केली विषयासक्त माणसाने तरी त्याला साधनेला बसून देत नाही. म्हणून सर्वांचे मूळ ही कल्पनाच केवळ, हिचे केली या निर्मलना ब्रह्मप्राप्ती. आपली कल्पनाच आपल्याला काय करते, इकडे तिकडे नेते. म्हणून काय लिहिलंय, म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवळ, हिचे केली या निर्मलना ब्रह्मप्राप्ती. ही कल्पना आहे ना, ती कल्पनाच काय करायला पाहिजे, बाजूला व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपल्या मनाकडे कल्पना चालू आहेत ध्यानाला बसल्यावर, तोपर्यंत ब्रह्माची प्राप्ती होणार नाही. हिचे केली या निर्मलना. जर या कल्पनांना आपण बाद करून टाकले ध्यान करता का, ध्यानाच्या माध्यमातून ब्रह्मप्राप्ती ताबडतोब परब्रह्माची प्राप्ती आहे. जोपर्यंत आपल्या मनाकडे कल्पना आहेत, विचार आहेत, विषय आहेत, तोपर्यंत आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होणार नाही अजिबात. मात्र प्रत्येकाने सावध व्हा. काय करायला पाहिजे, ध्यानाची सवय लावा. 2 मिनिटं मिळाली की लगेच ध्यान करा, 10 मिनिटं मिळाली की ध्यान करा, 15 मिनिटं मिळाली की ध्यान करा. हाच बस आम्हा हेची करणे कामं काय, बीज वाढवाय ना. म्हणजे काय, तो आपल्याला बीज मंत्र दिलेला आहे, तो आपल्या रोमारोमामध्ये आपल्या चित्तामध्ये प्रकाशित करण्यासाठी आपल्याला ते काम करायचं. आम्हा हेची करणे कामं बीज वाढवाय नाम. म्हणजे काय, जो दिलेला बीज मंत्र आहे तो आपल्या रोमारोमामध्ये कसा प्रकाशित होईल, रोमारोमातून कसं भजन आपल्या मुखातून, रोमारोमातून, आपल्या वाणीतून, परा पश्चंती मध्यमा वैखरी 4 वाण्यांमधून आपल्याला तो नाम कसा प्रकाशित होईल ह्याच्याकडे जास्त लक्ष घाला. तिथेच तुम्हाला भगवंताची प्राप्ती आहे. बाकी आपण प्रपंच कितीही केला तरी तर आपल्याला शेवटीला टाकून जावं लागेल. आपल्याला प्रपंचच त्रास देणार आहे, पण प्रपंच साधून परमार्थ करीशी त्याने तो सुखी उचलेला आहे. प्रपंच करायचा नाही का, करा, व्यवस्थित करा, पण प्रपंच करता करता परमार्थही करायला पाहिजे. भगवंताच्या नामस्मरणातून भगवंतच आपल्याकडे हे सगळं काम करून घेतो असा भाव तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी लिहिले की नाही, त्यासाठी नाथभाव आपल्याला ज्ञानोबाऱ्या सांगतात. काय सांगतात ज्ञानोबाऱ्या, हे मदतीपासून झाले परंतु मी नाही केले, असे ज्याने जाणितले तो सुटला गा. स्वयंकरिता पै साधना, जे फळवांची वासना, ते तेनेची फळे जाना, करी उगाना दानादिकांचा. स्वयंकरिता पै साधना, जे फळवांची वासना. बघा, साधना करताना एखादा माणूस ध्यानाला बसला, कशाला बसला, ध्यानाला बसला, आणि वासनेप्रमाणे त्याला लगेच फळ मिळते आणि दिलेल्या दानेही वसूल होतात. म्हणजे ध्यानाला बसला की त्याच्या मनामध्ये जशा वासना असतील तशीच त्याला प्राप्ती आहे. एरवी तरी पाही जो जैसे माझ्या ठाई भजे, तया मीही तैसाची भजे. जो मला ज्याप्रमाणे भजतो त्यानं मी तसंच देतो. तुम्ही विषय वासना मागितली तर विषय वासना देणार. ध्यानाला बसलं, तुमच्याकडे एखादा विषय असेल, भगवंताकडे मागणी असेल तुमची, तर तुम्हाला तसंच मिळेल. आणि तुमच्याकडे कोणतीच मागणी नसेल तर भगवंत तुमच्याकडे प्रगटच आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, निष्काम त्याने सेवा व्हायला पाहिजे. कुठलीच आपल्याकडे आसक्ती पाहिजे नाही.
ध्यानाला बसले आपल्याला कोणतीच आसक्ती नाही पाहिजे. जर आपल्याकडे आसक्ती असेल तर मग आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. आणि ध्यानाला बसल्यानंतर आपल्याला कोणतीच आपल्याला अपेक्षा नसेल. फक्त भगवंताचं नामस्मरण तेवढंच आपल्याला जर आठवत असेल आणि त्याच्याशी आपण एकरूप होऊन त्याचं आपण चिंतन केलं तर तोच आपल्याला सापडेल. आणि ध्यानाला बसल्यानंतर आपण जर विषयांची आसक्ती धरली तर विषयच आपल्याला पुढे नेतील आणि तेच विषय, तोच ध्यान आपल्याला अधोगतीला घेऊन जाईल. हे लक्षात घ्या, महत्त्वाचा मुद्दा. हे सोप्या भाषेत सांगितले नाथबाबांनी. त्याचा अर्थ तुम्ही वाचा ना, स्वतः वाचा आणि त्याला अर्थ लावा. तुम्ही काय सांगतात बघा. नाथबाबांच्या बुद्धीतून वाचा, आपल्या बुद्धीतून नका वाचू. साधनेतून वाचा, साधना करा, ध्यान करा. ध्यानाच्या माध्यमातून सगळं ज्ञान होतं. स्वयंकरिता पाय साधना, जे फळवांची वासना बघा. वासना काय करतो माणसाला, जशी माणसाची वासना असेल, जसं माणसाचं मन असेल त्याला तसंच भेटणार आहे. आणि त्यांच्याकडे कोणतीच वासना नसेल. निष्काम बुद्धीच्या भजना त्रैलोक्या नाही तुलना बघा. निष्कामतेने सेवा करा. कुठलीच वासना माणसाकडे नाही पाहिजे. मन एकदम शांत पाहिजे, कुठलेच विचार मनाकडे नाही पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताला मी का सांगतो की त्यावेळेला एक विशिष्ट वातावरण तयार असतो आणि आपल्या मनाला पूर्णपणे रात्रभर आराम मिळालेला असतो. सकाळी उठल्यावर ब्रह्ममुहूर्त म्हणजे ब्रह्माच्या प्राप्तीसाठी तो मुहूर्त ठरवून दिलेला आहे. तेनेचे फळे जाणवत त्याला तसंच फळ मिळतो कलियुगाना दानादिकांचा. आणि पुढं काय सांगतात, जेवी का बुद्धिबळाचा वारू त्यावरी बैसला निर्बल नरू तो त्याशी सर्वता अनावरू नवे स्थिरू अनुमात्र. वेळ संपलेली आपली. मी आलोय 659 होईपर्यंत मी आलोय. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा नाना बाबा पांडुरंग देविका बाबा यांच्या चरणी समर्पित